आपले शब्द विठ्ठलवारी या आत्मचरित्राचे दिमागदार प्रकाशन। संघर्ष, कष्ट, श्रद्धा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी जीवन प्रवास शब्दबद्ध करणाऱ्या श्री विठ्ठलदादा गाडे यांच्या विठ्ठलवारी या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा भव्य प्रकाश सोहळा नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करत विठ्ठल भक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या ग्रंथातून उलगडतो। त्यामुळे हा प्रकाशन सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम न ठरता एक प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरव करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार माननीय योगेश अण्णा पुंडलिक टिळेकर हे होते। प्रमुख पाहुणे माननीय दिलीप शेठ राऊत, अध्यक्ष अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन आणि शिक्षण संस्था पुणे, माननीय श्याम भुरके, ज्येष्ठ साहित्यिक व आचार्य अत्रे साहित्यकाचे अभ्यासक, श्रीमती रंजनाताई पुंडलिक टिळेकर, ज्येष्ठ नगरसेविका पुणे मनपा, सौ वैशालीताई बनकर, नगरसेविका व माजी महापौर पुणे मनपा, श्री हनुमंत सुदाम टिळेकर, अध्यक्ष महात्मा फुले मंडळ पुणे। प्रमुख उपस्थिती माननीय सुनीलदादा बनकर, ज्ञानसूर्य प्रकाशनचे संचालक श्री मारुती जयश्री नामदेव माळी, उमा लतिका उत्तम काळे माळी, वीरपत्नी लतिका उत्तम काळे, मोहोळ येथील उद्योजिका सौ उज्ज्वला विठ्ठल माळी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य भैरवनाथ माळी, डॉक्टर पांडुरंग गाडेकर, मारुती माळी सर, डॉक्टर चांगदेव पिंगळे, मधुकर राऊत, प्रकाश टिळेकर, सदानंद कापरे, सुधीर पैठणकर, ॲडव्होकेट दिगंबर आलाट, सतीश भुजबळ, योगेश बेळे, प्राध्यापक निळकंठ जगताप यांच्यासह साहित्य, शिक्षण, सामाजिक उद्योजकता व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर राधाताई बेळे यांच्या प्रास्ताविकाने झाली। सौ रुपाली गाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्राध्यापक डॉक्टर उमाताई काळेमाळी यांनी आपल्या ओघवत्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर सौ रुपालीताई गाडे यांनी आभार प्रदर्शन केलं। या प्रसंगी श्री मारुती जयश्री नामदेव माळी यांनी ज्ञानसूर्य प्रकाशनाच्या वतीने विठ्ठलवारी या ग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका, ग्रंथाची वैचारिक पार्श्वभूमी, लेखकाचा संघर्षमय प्रवास तसेच ज्ञानसूर्य प्रकाशनाची साहित्य सेवेतील वाटचाल याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला। त्यांच्या मनोगतामुळे ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया आणि समाजाभिमुख साहित्य प्रकाशनाचं महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झालं। स्वप्नाली गाडे यांनी श्री अनिल तावडे यांनी मुंबईवरून समीक्षा करून पाठवलेला अभिप्राय त्याचे अभिवाचन केलं। मान्यवरांनी आपल्या मनोगताने विठ्ठलवारी हा ग्रंथ केवळ आत्मचरित्र नसून संघर्षातून उभ्या राहिलेल्या जीवन मूल्यांचा, विठ्ठल भक्तीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सकारात्मक जीवन दृष्टीचा प्रेरणादायी दस्तऐवज असल्याचा गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाडे परिवार, श्री दिलीप गाडे, श्री सागर गाडे, त्यांचे सर्व मुली, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सर्व सहकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं। उपस्थितांनी ग्रंथाला भरभरून प्रतिसाद देत लेखकाच्या कार्याचं कौतुक केलं। जय ज्योती, जय क्रांती।